नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून झालेल्या वळीव पावसाने बेळगाव शहर व तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तसाच दिलासा काही प्रमाणात राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्याने दिला असून सध्या 1.5 महिना पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस डेड स्टोरेज मधून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. राकसकोप जलाशयातील पाणीसाठा बुधवारी 2455.60 फुटावर येऊन पोहोचला आहे. हा पाणीसाठा 45 दिवस पुरणार असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी राकसकोप जलाशयातील पाणी 25 मे पर्यंत पुरणार असल्याची माहिती महापौर सरिता कांबळे यांनी पाहणी दरम्यान दिली होती. त्यानंतर L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राकसकोप जलाशयाची पाहणी केली होती. जून अखेरपर्यंत बेळगाव शहरवासियांना पाणी पुरवू अशी माहिती L&T कंपनीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी दिली होती. मात्र 2 दिवसांच्या वळीव पावसामुळे राकसकोप जलाशयाच्या पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाल्याने येथील पाणी पुढील 45 दिवस पुरणार असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. तरीही नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा याची गरज भासू लागली आहे. बेळगाव येथील युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे शनिवार दिनांक 18 मे रोजी रिटेल एक्स्पो 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, रूफटॉप सौर कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि शैक्षणिक कर्ज यासह आकर्षक व्याजदरावर हे प्रदर्शन आयोजित असणार असून पात्र ग्राहकांना जागेवरच कर्जाची मंजुरी दिली जाणार आहे. प्रतिष्ठित असे 5हून अधिक बिल्डर आणि 5हून अधिक कार डीलर्स या प्रदर्शनात सहभाग घेणार आहेत. सदर रिटेल एक्स्पो 2024 मराठा मंदिर मंगल कार्यालय, रेल्वे ओव्हरब्रिज शेजारी, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव येथे शनिवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत भरवण्यात येणार असून बेळगावकरांनी याचा लाभ घ्यावा असे युनियन बँकेतर्फे कळवण्यात आले आहे. हसगोळी तालुका चंदगड येथील चाळोबा देवालय परिसरात आपल्या 2 मुलींसह फिरावयास गेलेल्या सलोमन जमुला हे येथील धरणाच्या पाण्यात पोहताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात पडले. इतक्यात तिथे उपस्थित असणाऱ्या स्थानिक युवकांनी मोठ्या धाडसाने सलोमन यांना वाचवले. मात्र त्यांची 11 वर्षाची फिलोना या मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. तिलारी धरणाच्या पाण्यात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. शोध मोहीम हाती घेऊनही त्या मुलीला बाहेर काढता आले नाही. आज गुरुवारी सकाळी बुडालेल्या फिलोना हिचा मृतदेह पाण्याच्या काठावर तरंगताना दिसून आला. त्यामुळे तिला तेथून बाहेर काढण्यात आले. चंदगड पोलीस स्थानकातील पोलीस हवालदार अमोल पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम करिता चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. येथे दरवर्षी पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जण मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या आहेत. मृत्यूच्या सापळ्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरीही या धोकादायक पाण्यात पर्यटक जीवघेणा खेळ करीतच असतात. ही खरी शोकांतिका आहे. बेळगाव शहरात एका तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी महंतेश नगर पुलाजवळ घडली. गांधीनगर येथील रहिवासी इब्राहिम गौस वय वर्षे 22 असे खून झालेल्या त्या तरुणाचे नाव आहे. खून झालेला युवक हा गांधीनगर येथील तरुणीला घेऊन दुचाकीवरून जात असताना तरुणीच्या भावाच्या नजरेस पडल्याने त्या तरुणाची हत्या करण्यात आली. हल्लेखोराचे नाव मुजम्मिल सत्तीगेरी असे समजते.
जखमी इब्राहिमला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून माळ मारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे। हुबळीतील महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच अशा प्रकारची घटना पुन्हा घडली आहे। झोपेत असलेल्या युवतीची युवकाने चाकू भोसकून हत्या केल्याची घटना हुबळीतील विरापूर गल्ली येथे बुधवारी पहाटे घडली आहे। प्रेमाचा प्रस्ताव धुडकावल्याच्या रागातून युवकाने हे कृत्य केले आहे। या घटनेमुळे खळबळ माजली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे। गिरीश सावंत उर्फ विश्व वय वर्ष 21 असे हत्या प्रकरणातील आरोपीचे नाव असून त्याचे अंजली अंबिगेर वय वर्ष 19 या युवतीवर एकतर्फी प्रेम होते। त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव अंजलीने धुडकावून लावला होता। त्याने अंजलीला म्हैसूरला फिरण्यासाठी सोबत येण्यास सांगितले। नकार दिल्यास नेहा हिरेमठ प्रमाणे तुला ठार करेन अशी धमकीही दिली। याविषयी अंजलीच्या आजी गंगम्मा हिने पोलिसांना याविषयी माहिती दिली, पण पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे सांगितले जात आहे। या घटनेप्रकरणी बेंडिगेरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी गिरीशचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 2 पथके नेमण्यात आली आहेत। पॉंडेचेरी मुंबई चालुक्य एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांना मुखवटाधारी व्यक्तींनी चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली असून या अपघातात चाकूने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे। बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लोंढा जंक्शन जवळ ही घटना गुरुवारी घडली। इतर जखमींना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा गुरुवारी शहरासह उपनगरांमध्ये पाऊस झाला। जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला असून 4 दिवसांपासून वळीवाचा पाऊस पडू लागला आहे। गुरुवारीही बेळगाव शहरात ढगांच्या गडगडाटात रिमझिम स्वरूपात पावसाने हजेरी लावली, तर जिल्ह्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला होता। बेळगावकरांना एप्रिल महिन्यात कडक उन्हाशी सामना करावा लागला। पारा सतत 39 अंशाजवळ जाऊन पोहोचत होता, तर मे महिना सुरू झाल्यानंतर 40 अंशावर तापमान वाढले। उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले दिसून आले। असे असतानाच मागील 5 दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे। ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत आहे। यामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्याही घटना घडल्या आहेत। पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून थंडगार वारे वाहत आहेत। शहरात दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून आले होते। हा रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडला असला तरी वातावरणात मात्र गारठा निर्माण झाला होता। बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील किल्ला भाजी मार्केटचे स्थलांतर करून 6 वर्षाचा कालावधी उलटला आहे, मात्र अद्याप या जागेचा पुनर्वापर झालेला नाही। कॅन्टोन्मेंट बोर्डने या जागेचा योग्य तो वापर करावा। या जागेवर पार्किंग स्थळ तयार केल्यास अनेकांना सोयीस्कर होणार असून याचा विचार कॅन्टोन्मेंट बोर्डने करावा। बेळगाव किल्ला परिसरातील या भाजी मार्केटचे स्थलांतर 2018 साली एपीएमसी भाजी मार्केटमध्ये करण्यात आले। तेव्हापासून या ठिकाणी असलेल्या रिकाम्या दुकान गाळ्यांचा पुनर्वापर झालेला नाही। तसेच ही जागा दुर्लक्षित राहिल्याने रात्री अपरात्री या ठिकाणी अनेक अवैध धंद्यांना ऊत आला आहे। यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने या ठिकाणी नव्याने वाहनतळ तयार करावे, जेणेकरून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महसुलातही वाढ होईल, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे। इस्पितळात वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला साफसफाईचे काम लावल्याने तसेच रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे वॉर्डबॉयच्या 4थ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली। मृत्युमुखी पडलेल्या या दुर्दैवी इसमाचे नाव सूरज शंकर देवगेकर वय वर्ष 54 असे आहे।
गंभीर जखमी अवस्थेतील सूरज यांच्यावर बेळगाव येथील विजया हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। याच हॉस्पिटलमध्ये ते वॉर्डबॉयचे काम करत होते। त्यावेळी सूरज यांना इमारत साफसफाईचे काम देण्यात आले होते। सदर कामाचा अनुभव नसलेले सूरज देवगेकर हे 4थ्या मजल्यावर साफसफाईचे काम करते वेळी त्यांचा तोल गेल्याने इमारतीवरून ते खाली पडले। या दुर्घटनेत त्यांचे दोन्ही हात व एक पाय फ्रॅक्चर होऊन डोक्यालाही दुखापत झाली होती। तसेच छातीच्या बरगड्यांनाही 3 ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते। बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गुरुवारी दुपारी 1च्या सुमारास वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। हा पाऊस इतका जोरदार होता की सकल भागात काही वेळेतच पाणी साचले होते। त्यामुळे शेतकरी वर्ग आणि नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। आज झालेल्या या मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे सामरा येथील दुर्गा हायस्कूल समोरील विजेचा खांब पडल्याने परिसरात काही काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या समोर ड्रेनेज पाईप दुरुस्तीसाठी काढण्यात येत असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। शिवाय हा खड्डा काढताना आजूबाजूला कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। बेळगाव महानपालिकेच्या वतीने ड्रेनेज दुरुस्तीचे काम चालू असून मुख्य रहदारी रस्त्यावर असे बेशिस्तपणे काम चालू आहे। या खड्ड्यातून निघालेली माती रस्त्याच्या बाजूलाच टाकल्याने शेजारील सिग्नल ठिकाणी वाहनांना आपली वाहने थांबवणे कठीण बनले आहे। जवळच जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक असून या रस्त्यावरून बस जात येत असतात। शिवाय या परिसरात फूल विक्रेते, चप्पल रिपेरी करणाऱ्यांची छोटी दुकाने आहेत। तसेच तिथे रिक्षा स्टँड असून हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो। तेथून मोठमोठ्या गाड्यांना दुसऱ्या बाजूला गाडी वळवताना कठीण बनले असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे। त्यामुळे वाहन चालक हैराण झाले आहेत। तरी संबंधित ठेकेदारांनी त्वरित ड्रेनेजची दुरुस्ती वेळेत करून तेथील खड्डा बुजवावा अशी मागणी वाहन चालकातून होत आहे। आनंदनगर वडगाव या भागात 2 महिन्यांपूर्वी ड्रेनेज बांधकाम अर्धवट स्थितीत तयार करण्यात आले आहे। उर्वरित नाल्याचे बांधकाम करणे अजून बाकी आहे। मात्र जो नाला सध्या बांधून तयार झाला आहे तो उघड्यावर असल्याने त्यावर स्लॅब किंवा जाळी बसवणे गरजेचे बनले आहे। याच प्रकारे येथील नागरी वस्तीतून जाणाऱ्या नाल्याचे काम करण्यास सुरुवात झाली आहे। तेथील स्लॅब किंवा जाळी बसवण्यात यावी, कारण या परिसरात छोटी बालके खेळत असतात। त्यामुळे लहान मुलांच्या जीवाला या उघड्या नाल्याचा धोका उद्भवू शकतो। त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत। बेळगावात गेल्या 4 दिवसांपासून कोसळत असलेल्या वळवाच्या पावसामुळे रयत गल्ली वडगाव बेळगाव येथील रहिवासी यल्लाप्पा तारीहाळकर यांचे राहत्या घरात असलेल्या घराची भिंत मंगळवारी कोसळली आहे। ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नाही। त्यामुळे मोठे अनर्थ टळले आहेत। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे। बेळगाव येथील सुप्रसिद्ध कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेला पोहण्याचा तलाव तुडुंब भरल्याने शेजारील घरांना याचा धोका उद्भवत आहे। या तलावात अजूनही लहान मोठी मुले पोहण्यास येत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। तरी प्रशासन याची वेळेत दखल घेऊन अनर्थ घडण्याआधी येथील तलावाचे बांधकाम करून येथील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत। चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी विजयी होणार यात शंका नाही। ती विजयी झाल्यानंतर आमचीही जबाबदारी वाढणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी हुक्केरी येथील काँग्रेस कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना सांगितले। गेल्या 30 वर्षांपासून आम्ही जनतेच्या संपर्कात आहोत आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितले। यावेळी प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या की आपण विजयी झाल्यास आपल्या कामाची व्याप्ती वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रसंगी माजी मंत्री शशिकांता नायक, हुक्केरी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विजय रावडी, महांतेश मगदूम यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते।
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.